अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दिवस 18 मराठी सेतू अभ्यासक्रम. क्षेत्र आहे श्रवण, वाचन, लेखन आणि संकल्पना आहे विरामचिन्हे. तर आजच्या या ब्रिज कोर्समध्ये विरामचिन्हांविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. कौशल्य आहे लेखनामध्ये विरामचिन्हांचा वापर करता येणे. आजचा कौशल्य जाणून घेऊया. पुढील नमुना कृतीच्या साहाय्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे विरामचिन्हांबद्दलचे पूर्वज्ञान जाणून घ्यावे. विरामचिन्हे कोणकोणती आहेत सर्वप्रथम आपण पाहूया. इथे पूर्णविराम हा चिन्ह आहे, अर्धविराम, अपूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, संयोगचिन्ह, अपसारण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. आता सक्षम बनूया. या अंतर्गत आपण पाहूया दिलेल्या वाक्यांमध्ये विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. मुलाने उत्तर दिले. इथे येईल स्वल्पविराम. नंतर दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये ते पहा ढग कसे धावत आहेत. परत स्वल्पविराम, आभाळात, नंतर पूर्णविराम आणि येथे दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण होईल. अरे नंतर आपण पाहूया इथे आहे उद्गार चिन्ह. पण तेवढा म्हणजे किती, तेवढा म्हणजे किती, कितीच्या नंतर येथे आपण पाहूया प्रश्नचिन्ह. खेळताना मनुष्याला भान नसते, नसते नंतर पूर्णविराम. भिकारी म्हणाला नंतर स्वल्पविराम. नंतर सुरुवात करूया दुहेरी अवतरण चिन्हाची. महाराज एवढंसं कापड मला कसं पुरणार नंतर आपण पाहूया प्रश्नचिन्ह नंतर दुहेरी अवतरण चिन्ह इथे पूर्ण. तुमचे केस अजून काळे राहिले आहेत नंतर इथे पाहूया आपण पूर्णविराम नंतर हे 5 वाक्य इथे विरामचिन्हांचा उपयोग करून आपण पूर्ण करून घेतलेले आहेत. सराव करूयामध्ये आपण पाहूया खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. इथे सर्वप्रथम दिलेले आहे चिन्ह आहे क्वेश्चन मार्क, आपण लिहिलेलं आहे प्रश्नचिन्ह. नंतर आहे उद्गार चिन्ह. त्यानंतर आपण पाहूया एकेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर हा जो चिन्ह दिलेला आहे तो आहे संयोग चिन्ह. एक आपल्या माहितीसाठी इथे आणखी एक संयोग चिन्हापेक्षा थोडासा मोठा जर चिन्ह असेल तर तो असेल अपसरण चिन्ह. नंतर अपूर्णविराम, योग्य जोड्या जुळवा. संयोग चिन्ह कुठे आहे तर इथे आहे. अर्धविराम इथे दिसतो. एकेरी अवतरण चिन्ह येथे आहे आणि प्रश्नचिन्ह येथे आहे. तर जोड्या लावलेल्या आहेत. पुढे आपण जाऊया. कल्पक होऊया अंतर्गत आपण पाहूया पाठ्यपुस्तकातील विविध पाठातून आलेल्या विरामचिन्हांचा शोध घ्या. आंतरजाल म्हणजेच इंटरनेट वापर करून विरामचिन्हे या घटकाची अधिक माहिती मिळवा आणि विरामचिन्हाशिवाय एक उतारा वाचा व फरक लक्षात घ्या. विरामचिन्हांविषयी जर आपण विरामचिन्हांशिवाय जर एखादा उतारा वाचला तर त्यामध्ये आपल्याला फार प्रॉब्लेम्स येणार आहेत. कारण तो वाचताना आपल्याला खूप परिश्रम करावा लागेल. विरामचिन्हांमुळे आपण एकदम सोप्या पद्धतीने पुस्तक किंवा एखादा उतारा किंवा एखादा वाक्य वाचू शकता. ते आपल्या लक्षात येईल. पूरक साहित्य स्रोत इथे आहेत. 9वी पाठ्यपुस्तक, दीक्षा ॲप, QR कोड इत्यादी आहे. तर आजचा ब्रिज कोर्स इथे संपलेला आहे. पुढच्या ब्रिज कोर्समध्ये पुन्हा आपली आणि माझी मुलाखत होईल. तोपर्यंत विश्राम घेऊया. पुढच्या ब्रिज कोर्समध्ये पुन्हा एकदा आपण भेटूया. आपल्या चॅनलला, एज्युकेशनल यूट्यूब चॅनल ई गायडन्सला असंच प्रेम देत राहा. थँक्यू व्हेरी मच.